कृष्णाय वासुदेवाय हरये प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय 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 श्री कृष्ण नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर। आज जनक राजानं संदेश पाठवला आणि जनक राजाचे दूत आणि शतानंद नावाचा पुरोहित जनक नगरीहून अयोध्या नगरीकडे रवाना झाला। पुरोहित पाठवला आहे। शतानंदाला वशिष्ठाचं दर्शन पाहिजे पहा केव्हा केव्हा योगायोगाने योग घडून येत। गौतमांचे पुत्र शतानंद यांना माहिती होतं की दशरथाच्या घरी पूर्ण अवतार होणार आहे आणि तो अवतार म्हणजे वशिष्ठांच्या तपोबलाने होणार आहे हे माहिती होतं। कारण श्राप असल्यावर सुद्धा अवतार झाला आहे म्हणून शतानंदाला आनंद होता। चौथ्या दिवशी अयोध्येला पोहोचले, मध्ये विश्राम करून 4 दिवस लागले। अयोध्यामध्ये पोहोचल्यानंतर राजाच्या आज्ञेनं म्हणजे गावाच्या बाहेर थांबले, दूत पाठवला। दशरथ राजानं सुमंताला आज्ञा दिली आणि यांना गावात घेतले। प्रवेश झाला तेव्हा देवतुल्य अशी अयोध्या नगरी शतानंदानं पाहिल्यावर साष्टांग नमस्कार घातला, कारण मोक्षपुरी आहे। पंढरपूरलाही गेल्यानंतर जर तुमचं भाग्य असेल तर तुम्हाला आठवण राहील साष्टांग नमस्काराची, भाग्य नसेल तर आठवण राहणार नाही। ती भूमी पाहिल्याबरोबर लोळण घ्यायचं आहे म्हणून वारकरी लोळतात। नुसती पंढरी दुरून पाहिली तरी पापाची होळी होते म्हणायचं सांगितलं आहे, पण लोक तिथे जाऊन गडबड घोटाळा करून टाकतात। म्हणून पंढरी महात्म्य वाचा, पंढरी महात्म्य वाचा। पंढरीचं महात्म्य काय? आळंदी दुरून पाहिली की पापाचा नाश होतो, अज्ञानाची भूमिका जागी होते।
दरवर्षी देहूमध्ये असा वाडा सुटतो तुकाराम बीजेच्या वेळा की माणूस आनंदित होतो. अजून घडतं. पिंपळाचं पान असं सळसळ 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 आलं तर 12 वाजता मी डोळ्यात पाहिले. आमचे केशोबा होते जुन्या राम मंदिराचे. मला म्हणे इकडे ऐकायला बसत होते. माझं पंढरीत गेला तर पायात चप्पल घालायची नाही. मी गाडीने गेलो पहिल्यांदा पंढरीला, पण चंद्रभागा आल्यावरून मला आठवलं. म्हणे चप्पल फेकून दे. नाही गाडीत राहू द्या म्हटलं. फेकून दे. ते नजर चुकीने पायात घालून गेल मी. फेकून दे फेक. कारण ते पुण्य असलं तरच तिथे गेल्यावर आपल्या बुद्धीमध्ये गोष्ट नाही तर लोक बऱ्याच गोष्टी विसरून जातात तिथे गेल्यावर. कारण बरोबर हां झालं समजलं. हौशे अशा लोक असतात. म्हणून त्यावेळेस दूतांनी हात जोडून हा शब्द वापरला. देवतुल्य दशरथ राजाला नमस्कार केला. कोणता शब्द वापरला म्हणजे देवतुल्य. देवतुल्य दशरथ राजाला नमस्कार केला. आणि दशरथाचं दर्शन झाल्याबरोबर जनक राजाच्या दूतांना आणि प्रधानाला असा काही आनंद झाला की मुलं तर पाहिले पण राजा दशरथ आणि अयोध्या आपली सीता सुखात राहील. कारण बातमी फुटूनच गेली होती ना धनुष्य बोलल्याबरोबर की हे लग्न होणार. दशरथाच्या दर्शनाचा आनंद झाला. दूतांनी हात जोडून निर्भयप्रमाणे राजाला मधुर वाणीनं, महाराज मिथिलापती जनक राजानं अग्निहोत्र म्हणजे यज्ञयागादी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये धनुष्याचा भंग सीता स्वयंवराकरता ठेवला होता. आमचे उपाध्ये पुरोहित मंगलकुश सांगण्याकरता येऊन उभे आहेत. दशरथ राजानं शतानंदाला पाहिलं नाही. इतका आनंद झाला कारण दशरथालाही माहिती होतं. पण शतानंदाची नजर दशरथापेक्षा वशिष्ठाकडे होती. दशरथाने ओळखलं, सांगितलं, बोलवतो गुरु महाराज. म्हणून गुरु महाराजांना बोलवलं आहे. वशिष्ठ आले. शतानंदानं पाहिल्याबरोबरच लोळण घेतलं. संताला नमस्कार करताना पायाजवळच गेलं पाहिजे असं नाही. जिथे जेव्हा दिसतील तिथेच देखील चरण. आपण नंतर थांबा उभे करून द्यायचा. लोक चालता चालता नमस्काराच्या वेळा उभं करून द्यायचं करायचं नसतं. जिथे दिसतील तिथूनच. पुरोहिताने कुमकुम पत्रिका वाचली. वशिष्ठांना आनंद झाला आणि वशिष्ठाने शतानंदाच्या पाठीवर हात की माझं मनोगत तुझ्याकडून पूर्ण झालं. हे मनोगत वशिष्ठाचंच होतं. योग्य गोष्ट घडणं हे ज्ञानी लोकांना आवडतं. पहा तुम्ही एखादा सासरा आपल्या सुनेल म्हणतं बेटा तुझी लहान बहीण आहे ना आणि हा अन्न इकडे असं सुनेला सांगतो. दोन्ही बहिणी राग. कारण घरानं हिचं वागणं आणि त्या मुलीचं रूप पाहून सासरा तयार होऊन जातो. जगात असंच आहे. वशिष्ठ माहिती होतं की हे झालं पाहिजे पण हे होणं कठीण आहे. कारण पण काय ठेवलं आहे दशरथाला पण माहिती नाही पण वशिष्ठाला पण माहिती आहे की मायेला जिंकणं सोपं नाही. रामाला सुद्धा माया जिंकण्याकरता धनुष्य मोडावं लागलं. कृष्णाला पळवून आणावं लागलं. किती छक्केपंजे खेळावं लागले. हां वरात येऊन गेली ती नवरदेव उभा होता आणि मग तिथून काढायची ती माया. माया जिंकणं मोठं कठीण आहे. मम माया दुरत्तया. आज दुपारी
ओळखीचा माणूस आला, मी काही विचारलं नाही, म्हणे नातवाच्या तारखा काढायच्या. काढून दिल्या म्हणे दादा कुंडली काही जमवलेली नाही, कुंडली पाहून घ्या. म्हटलं मी आता नाही पाहता येणार कोण, तारखा निघून गेल्या आहे, आता कुंडली पाहायची नाही, ठरून गेलं सगळं, तारखा काढताय आणि उद्या कुंडलीत गडबड निघाली म्हणजे नाही म्हणे. तसं ते काही लग्नासारखं नाहीच आहे. म्हणजे लक्षात आलं का? जरी किती मुलाच्या इच्छेप्रमाणे आईबापांनी ठरवलं तरी शब्द काय वापरला, तसं काही ते कामाचं. तेव्हा मी डोक्याला हात लावला, विचारलं असतं की कोणतं लग्न आहे तरच काढलं. पण समोरचा माणूस अतिपरिचित होता, मी काही विचारलं अरेंज लग्न आहे का काय लग्न आहे, काय तुमची भाषा. आता कावळे गुरुजी जर समोर आले तर त्यांना मी असं विचारणार आहे का तुमच्या पोराने का बाच्याने लफडं केलं आहे, असं थोडंच बोलता येईल. कारण ते सभ्यतेचं प्रमाण आहे. आपला माणूस आला आहे, हा घात करणार नाही, पण आपले माणसं सुद्धा घात. कारण चांगलं मुहूर्त काय चांगलं मुहूर्त काढ, वाईटाचं चांगलं कसं काय मुहूर्त. बरं काढून तुम्ही नाचायला लागले की ऐकता का? दुर्भाग्य आहे लोकांचं. जाहीर केलेलं मुहूर्त ते लावू शकत नाही, दुर्भाग्य आहे. एक बाई आली दुपारी, चौथं लग्न करत आहे मुलीच. आणि एवढा बुवा शोधून काढला तिने, बुका रस्त्यात बुवा कमी होते. चौथं कशाला मुहूर्त पाहता? कारण सहनशक्ती नाही, आचारशक्ती नाही, विचारशक्ती नाही आहे. त्यावेळेस महाराज आपल्याला पुष्पक विमान न्यायला येईल. दशरथ राजाने सांगितलं नाही, मी माझ्या लव्या जम्याने येईल. त्या काळात जनक राजाकडे विमान होतं, यांच्याकडे नव्हतं. कारण कर्तृत्वानं गेलं पाहिजे. आपण एस टीचे पैसे मुलीच्या बापाकडे मागतो, इतके निर्लज्ज आहे. मागायचे नसतात, आपण आपल्या ऐश्वर्यानं जायचं असतं. भाड्याचे पैसे सुद्धा मागताना वरातीचे. आता ते पोरांच्या वेळेचं झालं तर झालं, नातूच्या वेळा तरी करू नका. कारण तुमच्या धनातलं आनंदाकरता खर्च होत नाही. लक्ष द्या, लग्नामध्ये काय आहे, तो खर्च काही आनंदी खर्च आहे तो. आता तुम्ही त्याचा अतिरेक करता ती गोष्ट वेगळी आहे, पण काय आहे, आनंद. कोणाचं लग्न आहे? नातवाचं लग्न आहे, आनंद असतो माणसाला. नातीचं लग्न आहे, मुलाच्या लग्नात जितका आनंद नसतो त्याच्यापेक्षा नातवाच्या लग्नात दुप्पट आनंद आहे. म्हातारे सुद्धा हात थरथर करत नाही, माझ्या नातवाचं लग्न आहे, माझ्या नातवाचं लग्न आहे. लग्न झाल्यावर पंतू पाहायचं आहे, पंतू पाहायचं आहे. असे ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या. आपल्याकडे नातवाचं दर्शनानंतर आणि पंतूच्या दर्शनानंतर सोनं प्रदान करायला सांगितलं आहे. सगळ्यांनाच दर्शन होईल असं नाही. काही लोकांच्या मुलाचे लग्न झाल्यावर नातू होण्याकरता वाट पाहावी लागते, म्हणून लगेच सोनं प्रदान करतात. नात झाली तर सोन्याची पंती झाली तर सोन्याची पंती. हे विधान आहे आपल्याकडे. आमच्या राजूच्या मुलीला मुलगा झाला, म्हणजे राजू माझा भाचा, त्याचा मुलगा माझा, त्याची मुलगी माझी नात, आणि तिला मुलगा झाला. याने माझं कीर्तन ठेवलं तिथे. आता कीर्तन तर करावंच लागणार, काही त्याला जाणार. तर ते सोपस्कार जेव्हा आले कीर्तनाचे, हार म्हटलं हो हार नाही घेता येणार,
काहीच घेता येणार नाही, बुक्का बी नाही लावायचं. का बरं? नाती पंथीचं कीर्तन करायचं आहे ना. कोणाला मिळतं करायला? दोन्ही हातवरती करावे लागतील, नाही तर मग दुसरा बाबा. आनंद असतो. मुलगा असो या भाचा असो, भाचा पुत्राप्रमाणेच असतो, वेगळे नाही आहे. आज मला कालच कोणीकडे विचारलं ना, किंवा जावायला ठीक आहे म्हणजे, भाच्याला काय देतो? पुत्रवत आहे तो. जर यदा कदाचित मामाचं कोणी हजर नसेल अंतकाली, तर भाच्याने पिंडप्रदान करायचं आहे. तो अधिकारी आहे. आता परवा आमच्या पाटील साहेबाकडे गडबड झाली ना, नातूला वगैरे म्हटलं ते बाबूंनी जाऊ दे तिकडे, मुलीचा मुलगा आहे, मामाला दे रे पाणी. मी सांगितलं, कारण भाऊबंदीवाले हे गाव करतील, सीमा ओलांडतील, हा ओलांडणार नाही. लक्ष द्या. भाचा पुत्रवत आहे, त्याला पुत्रवती मानता येतं, जावाई मानता येतं, कंबाईन आहे तो. इंजिनियर असला की मामीची नजर फिरलीच. मामी काही साधी नसते. मामाला तरी टोप्या नाही आहे, मामीला टोप्या आहे. लक्षात ठेवा. शेवटी कंस मारल्यानंतर दोन्ही माम्या कृष्णासमोर आल्या. म्हणे मामाचा उद्धार केला ना आमचा नाही करत. म्हणे माझ्या मामाने 8वा म्हटलं होतं, तुम्ही म्हटलंय का? म्हणे नाही. म्हणजे जा तुमच्या बापाच्या घरी. देवाने हाकलून दिलं माम्यांना. माझा मामा 8वा 60वीला हरी, विरुद्ध का होईना पण मामाने 60ला उत्तर दिलं आहे भागवतामध्ये. जर राहिले असत्या तर भगवंताने सांभाळ केला, पण राहिल्या नाही. ज्या स्त्रियांना माहेरचं कौतुक असतं त्यांचा उद्धार होणं कठीण जातं. हे सोडूनच द्यायचं, विसरून द्यायचं. सणावाराचं तिकडे डोकं घालायचं, कायम इकडचं. असं आहे. नुसते बुडदाचे वडे केले ना तरी बाई काय म्हणते, माझ्या माहेरचे होते उडदाची डाळ. तर हे बंद करायचं असतं. म्हणून पुरुषाचा खमक्या पाहिजे की काय अन्न बा. पण हे ललोपती, लखोपती असून ललोपती. त्यावेळेस मिथिलापती विजयराजानं विश्वामित्रांच्या आज्ञेनं संदेश दिलेला आहे. प्रतिज्ञा वाचून झाली, पुत्राचा विवाह आहे. आपल्या पुत्रांनी पराक्रम केलेला आहे. पराक्रम साधा नाही. हजारो राजे, काल तुम्ही ऐकलं होतं की ज्यांनी मिथिला नगरीला घेरून घेतलेलं होतं 1 वर्षभर, हे सगळे आलेले आहे. आणि त्यात रावण महाराज पण आलेले होते बिना आमंत्रणाने. तर फार पराक्रम केला आहे. हे नरेश्वरा, कन्या विश्वामित्रांनी पाहिलेली आहे. अकस्मात विश्वामित्र फिरत फिरत तिकडे आलेले होते. विश्वामित्रालाही ज्ञात आहे, वशिष्ठालाही ज्ञात आहे. पण ज्ञात माणसं बोलत काही घटना घडवून घेतात त्या. म्हणून जास्त भविष्यवाणी करू नये, कारण ती वाणी आहे. आणि एखाद्या वेळा काळ बदलला तर भविष्यवाणी खोटी ठरू शकते. काळावर काही गोष्टी अवलंबून आहे. म्हणून हे महाभाव, श्रीरामानं जनसमुदायांसमोर दिव्य असं परशुरामांचं धनुष्य, की जे परशुरामाने क्षत्रियांचा संहार केला, ते भगवान शंकराचं प्रसादरूपी धनुष्य रामानं सहजरित्या भंग केला. महात्मा रामचंद्रांच्या या कार्याला कन्या सीता प्रदान करायची आहे अशी प्रतिज्ञा होती. महाराज, आपण आपले गुरु आणि पुरोहित यांच्या समवेत
दोन्ही आणखीन असलेल्या पुत्रांना राम लक्ष्मणांच्या उत्सवाचा आनंद पाहायला घेऊन या. म्हणजे दोन्ही पुत्रांना विश्वामित्रांना द्यायला त्या दोघांना घेऊन ये. कारण या दोघांना माहिती आहे की याच्याच चारी पोरी आपल्याला न्यायचे आहे. चारीचे चारी न्यायचे आहे. कारण ज्याप्रमाणे हे चारी भाऊ अंशभूत आहे त्याप्रमाणे या चारी कन्यासुद्धा अंशभूत आहे. हा योगायोग आहे. राजेंद्रा, तिथे आल्यावर प्रतिज्ञा पूर्ण होईल. दोन्ही पुत्रांनाही बरोबर घेऊन या, आनंद होईल. राजा विदेहानं म्हणजे जनकानं आणि विश्वामित्रांनी शतानंदाने सांगितलं की महाराज हे जे सांगतात हे सत्य वचन आहे. मी पुरोहित ब्राह्मण बोलतो. ब्राह्मण वचनात परिपूर्णता असते. संदेशवाहक मंत्र्यांनी वचन ऐकलं. राजा दशरथ प्रसन्न झाले आणि वशिष्ठ वामदेव यांना बोलवायला सांगितलं. कुशीनंदन विश्वामित्रानं चांगलं काम केलं म्हणून कौसल्या आनंदवर्धन झाली आणि वशिष्ठांना येऊन नमस्कार करून सांगितले, महाराज आज्ञा द्या, काही आनंद जाहीर करायची. आनंद जाहीर करायची आज्ञा द्या, गुरुला सांगितलं. आणि मग वशिष्ठांनी रामाचा विजय झाला धनुष्य तोडून म्हणून आनंद उत्सव करायला सांगितला. कारण लग्नामध्ये आईला जितका आनंद असतो तितका बापाला, बाप पुढच्या विचारात पडतो की आता काय करायचं. आईला काही विचार करायचा नाही. काय पाहता कधी न ठरवलं ना, कधी किती प्रयत्न चालले होते, हात मोकळा सोडा जरा. काय गुळाचा शिरा करता, जरा साखरेचा करा ना, असं बोललं जातं आईकडून. कारण आईच्या मनात आनंद असतो. पण हल्लीची प्रजा आईला आनंद देत नाही, रडाला. आता तुमचं काय ते तपासून घ्या. रडायला लागतं. ज्याची आई रडली त्याच्या आयुष्यात सुखाचा पत्ता नाही. नमातु परमदैवतः. त्यावेळेस महात्मा राजानं रामचंद्रांचा पराक्रम प्रत्यक्षात पाहिला पाहिजे होता असं राजा दशरथाच्या मनात घेऊन गेलं. वडिलांना बोलता येत नाही, पण मुलाचा पराक्रम, जसं एखाद्या मुलाने काही प्रशस्तीपत्र मिळवलं आणि वडिलांच्या हातात दिलं की वडील त्या प्रशस्तीपत्राला आपल्या हृदयाशी लावून गेलं. परत सहज क्रिया घडते. बरं ती त्याच्याकरता काही करावं लागत नाही, सहज क्रिया घडते माणसाच्या हातून. जास्ती आनंद झाला की पोराला हृदयाशी लावून घेतो आपण, सहजरित्या करते. दोन मित्र मिळाले की मिठी मारायला वेळ लागतच नाही, जवळ आले की लगेच आपोआप मिठी होते. राजे लोकांची कुटील मिठी असते, एखाद्या वेळेला ती सोडून द्या. पण सर्वसाधारण माणसाच्या मनात जो आनंद निर्माण होतो, म्हणून त्यावेळेस जनक राजाच्या मिथिलीकडे जायला विलंब न लावला पाहिजे म्हणून महाराज दशरथाने सद्गुण संपन्न मंत्र्यांना सांगितलं की आजची रात्र व्यतीत करा आनंदाने सगळे, आणि आपल्या उपाध्यांना, बंधुबांधवांना, सगळ्यांना जनक नगरीकडे नेण्याची तयारी करा. आणि धनाध्यक्ष म्हणजे खजिनदार जो होता त्याला सांगितलं की खजिना असा उघड की काही कमी नाही पडलं पाहिजे, लवाजमासहित. सारी चतुरंग सेना बरोबर घ्यायची आहे. माझी आज्ञा आहे. सगळ्यांकरता सुंदर सुंदर पालख्या, चांगले घोडे, वाहने तयार करा. आणि पहिल्यापर्यंत आपले सगळे पुरोहित घ्या. म्हणे कोण कोण? वशिष्ठ, वामदेव, जाबलकी, काश्यप, मार्कंड, कात्यायनी, ब्रह्मऋषी यांचे रथ पालख्या पुढे.
आणि राजाच्या आज्ञेनुसार चतुरंग सेना तयार झाली. सगळ्या ऋषींची यात्रा तयार झाली आणि सगळ्यात मागे राजा दशरथ. क्षत्रियाचा नेम कसा आहे, कारण राजा मागे असला म्हणजे सैन्य कसं चालेल. राजा पुढे असला तर मागच्या लोकांचे भजे, कोणाला पाणी भेटलं नसतं, कोणाला काही झालं नसतं, म्हणून राजा मागे आहे. कार्यरत माणसं झाली. 4 दिवस मार्ग चालला. विदेही देशामध्ये जाण्याचा तयारी झाली आणि आगमनाची सूचना दिली गेली राजाला. घोडे गेले पुढे दूर. आपले सखाराम महाराज आहे ना, यांच्याकडे सुद्धा आधी महाराज जाण्याच्या आधी एक गावातला जसं आपल्याकडे हे होते चोखा महाराज, तसा घोड्यावर बसून एक माणूस जात असे आत्तापर्यंत, की महाराज इतक्या वाजता येऊन पोचणार आहे म्हणून त्या घोड्याची त्याला जेवण घालायचं आणि महाराज आले की त्याने पुढच्या गावाला जायचं. कारण त्यावेळेला अशी काही बाकीच्या सोयी नव्हत्या, गाड्या बिड्या, तो घोड्यावर जायचं. म्हणून आधी काही सैन्य पुढे गेलं आणि जनक राजाला दशरथ राजा येणार म्हणून सूचना दिली. तेव्हा श्रीमान राजा जनकानं दशरथाची सत्काराची तयारी केली आहे. तत्पश्चात आनंद होऊन जनक राजा दशरथ राजा येण्याच्या आज सीमेवर हजर होते आणि हर्षानं गदगदले होते. कसं तर एकदा जनक राजाकडे दुष्काळ पडला होता. तर जनक राजाला असं सांगितलं गेलं होतं की तुम्ही दशरथाला जर बोलवलं तर तुमच्याकडे पाऊस पडून जाईल, म्हणून देवतुल्य म्हटलंय दशरथाला. शब्द काय होता आधी, देवतुल्य. आपल्याकडे पितृतुल्य शब्द आहे. आपल्यापेक्षा मोठा मनुष्य असेल तर पितृतुल्य शब्द वापरतो, म्हणजे वडला समान. मातृतुल्य म्हणजे आई समान. तर दशरथ राजा म्हणे नाही, तर कौशल्य म्हणे तुम्ही कशाला जाता, मी जाते, मी जाऊन पाऊस पाडून येईल. अरे कौशल्याची दासी देऊन, बाई एक एवढ्या किरकोळ कामं करतात, तुमची काय गरज आहे, मी जाते. दशरथ म्हणे नाही, मग तिथे ती दासी गेली जनक राजाकडे. तिने भूमीला वंदन केलं, पाणी टाकलं आणि पर्जन्य सुरू झाला होता. म्हणून दशरथ राजाला स्वयंवराचं आमंत्रण नव्हतं. हे इतके मोठे आहे तर स्वतः येत नाही, दुसऱ्याला पाठवून देता म्हणे, म्हणून आमंत्रण नव्हतं. प्रतिनिधी येतो म्हणे यांचा, म्हणून आमंत्रण. आणि रावणाला आमंत्रण दिले कारण दशरथ राजा देवतुल्य. आज दशरथ राजा येणार म्हणून जनक राजाच्या मनामध्ये आनंद. म्हणून केव्हाही दिवाळीला व्याहीलाही बोलवलं पाहिजे, विणेलाही बोलवलं पाहिजे आणि मुलाला मुलीलाही बोलवलं पाहिजे. त्यांचं काय काम आहे, असं नाही, आदर दिला पाहिजे, एकमेकांचा स्नेह ठेवला पाहिजे, एकमेकाच्या आडल्या पडल्याला गेलं पाहिजे. स्नेह संबंध आहे. बरं काही आपल्याकडे असे निघतात की फक्त फायद्यात घेतात, प्रतिकार करीत नाही, कारण व्यक्तिगत स्वार्थ येऊन जातो. म्हणून त्यावेळेस राजानं श्रेष्ठ मिथिली नगरीमधून प्रवेश करण्याच्या आधी विश्वामित्रही आले, राम लक्ष्मणही आले. हे शतानंद पुढे गेले आणि परत आले. आणि जनक राजानं दशरथ राजाच्या बरोबर 2 पुत्र पाहिले आणि विश्वामित्राकडे मागे फिरून जाऊ. कारण जनक राजा क्षत्रिय आणि विश्वामित्रही क्षत्रिय, दशरथ राजाही क्षत्रिय. वशिष्ठांनी विश्वामित्राकडे पाहिलं, परवानी
राजा दशरथ देवतुल्य आहेत. काय जे घडायचं ते घडेल. म्हणून भगवान वशिष्ठ मुनीनं सौभाग्य श्रेष्ठ आहे असं सांगितलं. ब्राह्मणांच्या बरोबर ब्राह्मणांची पूजा झाली आणि चांगल्या भाग्याला सुरुवात आली. आता इथे विघ्न यायला नको म्हणून बलसंपन्न अशा वशिष्ठाने मंत्राच्या द्वारानं मांगलिक वातावरण निर्माण केलं. मंत्र काय करतात तर मांगलिक वातावरण निर्माण करतात. म्हणून आता अमेरिकेच्या संसदमध्ये शांतीपाठ म्हणून सुरुवात होते आणि आपल्याकडे शांतीपाठाला विरोध होतो. व्हाईट हाऊसमध्ये हे जे हरे रामाचे पुजारी आहे आणि बालाजी मंदिराचे पुजारी हे आधी अधिवेशनाच्या आधी जाऊन शांतीपाठ म्हणतात. त्यावेळेस वातावरण निर्माण केलं आणि हे नरेंद्रा महर्षी लोकांच्या उपस्थितीमध्ये विवाह कार्याला संपन्न करायला परवानगी दिली. सगळी मंडळी जनक राजानं यथायोग्य स्थानावर उतरवली. बाकीचे सगळे राजे हे सगळी घटना घडीपर्यंत दुःखी मनानं आपापल्या घरी निघून गेले. मग वशिष्ठाने शांती मंत्र का केले त्याचं कारण असं आहे की हे सगळे क्षत्रिय या लग्नात काही कुभांड रचू नये म्हणून शांतीपाठ केला. म्हणून लग्नाच्या आधी ग्रहयज्ञ नावाची एक विधी असतो. सगळ्या ग्रहांचं पूजन करून विधी करायचा असतो. आपण आधी वर जेव घालतो सर्वसाधारण लोकांना, कारण ते जेव घालणे म्हणजे पितरांना जेव घातले की पितर विघ्न येऊ देत म्हणून लग्नाच्या 8 दिवस आधी 5 दिवस 3 दिवस आधी असे वर जेव घालायचे असतात. म्हणजे ते नांदी श्राद्ध असतं म्हणजे विघ्न येत नाही. लोक आता त्याचाही कंटाळा करतात. जेवायला यायला तयार नाही लोक. हां शेवभाजी खायला बोलवा तर सोडला. बायासहित माणसं भेटणार. स्कूटी पंक्चर झाली तरी येत नाही जेवायला. खोटं सांगून द्यायचं आम्हाला वृत्ती आहे. का कोण म्हणा मुंबईला आमचं नातेवाईक याचे बाळंतीन झाले. मराठं नाव सांगत नाही हे तर मला लग्नात येता येत नाही ना. कुठं हुशार असतं वृद्धी सांगायला काय हरकत आहे. अमेरिकेत झाली कोण पाहायला जाणार. म्हणून हे नरेंद्रा सगळ्या महर्षी लोकांच्या उपस्थितीमध्ये मंगल कार्याला सुरुवात झाली. 7 दिवसाचं लग्न होतं. बाबा 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 सप्तपदीसारखं लग्न. म्हणून सगळे सत्यवादी राजा दशरथाला अनुकूल झालं आणि दशरथ राजाच्या भाग्याला यशवर्धन आलं. जनक राजाला मोठा आनंद झाला की जेव्हा दशरथ राजा अयोध्येत आले तेव्हा आपल्या नगरीमध्ये असं आश्चर्य काय झालं. अरे म्हणून हे कुठे जात नाही ही त्यांना अनुभूती झाली. आणि नेहमी दशरथ राजा जाताना युद्धाला गेले ते एकटे जात होते. पण जर असे कुठे समारंभाला गेले तर हे सगळेचे सगळे ऋषी बरोबर असल्याशिवाय दशरथ राजा जात नसे. दशरथ 10 इंद्रियांचा रथ. हे जे आपले इंद्रिय आहे हे ज्या वेळा ईश्वराचं स्मरण करतील त्यावेळेला हा देह जनक होईल. आधी हा देह कोण आहे? दशरथ 10 इंद्रियांचा रथ. आणि जनक राजा कसा आहे? विदेही. ज्या वेळेला असं हा दशरथ सत्यवादी होईल त्यावेळेला हे इंद्रिय आपले विधेय होतील. म्हणजे आणि कौशल्या म्हणजे शुद्ध बुद्धी, सुमित्रा म्हणजे साधन बुद्धी आणि कैकेयी म्हणजे भोगबुद्धी. भोगबुद्धीने दशरथाला दुःख झालं पण कौशल्या बुद्धीने आणि सुमित्रा बुद्धीने सुख झालं. म्हणून जनक राजा
आनंदित झाला आहे आणि दशरथांच्या चरणावर वारंवार मस्तक ठेवून आनंदित होतो आहे की हे माझ्याकडचं मंगल कार्य संपन्न करून घ्या. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. भोजना मागती